हॅलो नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी सुंदर अशी लाल चटक रंगाची साडी घातलेली आहे. तर आज स्वयंपाक बनवायचा होता, अजून खूप सारी कामं बाकी तशीच होती. मग मी सुंदर असा वांग्याची भाजी मस्त आणि कांदा टमॅटोची चटणी वगैरे बनवून घेतली. स्वयंपाक माझा ऑलमोस्ट रेडी होता. त्यानंतर मला जायचं होतं बाहेर, पण कारण काम होतं. तर ही मसाल्यातली सगळे मसाले बघा माझी मी कशी सुंदर अशी भरून ठेवलेली, जेणेकरून भाजी बनवताना एकदम इझी पद्धतीनं होतं पटापट. जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं ठेवलं की त्यानंतर मी किचन वगैरे आवरून घेतलं. किचन आवरल्यानंतर लगेचच किचन क्लीन करून घेतलं. स्वयंपाक झाला की किचन स्वच्छ असेल ना की दुसऱ्या वेळेसच्या स्वयंपाक करण्यासाठी एकदम मन उत्साहित राहतं आणि कंटाळा येत नाही, बोर वाटत नाही. तर सुंदर किचन वगैरे क्लीन केलं आणि लगेच भांडी वगैरे पडली होती, भांडी आवरून घेतली सगळी. माझी कामं सगळी जवळपास आवरून झाली होती. त्यानंतर बाजारातनं भाजी वगैरे घेऊन आली होती. ते सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचं होतं, कारण अशाच कॅरी बॅग फ्रीजमध्ये ठेवलं ना की खूप सारं पाणी जमा होतं, परत फ्रीजमध्ये खूप घाण माती जमा होते. म्हणून मग बाहेर आणलं ना एकदा स्वच्छ आणि व्यवस्थित जिथल्या तिथं क्लीन करून ठेवलं ना, आपल्याला परत कंटाळा येत नाही आवरायचं. आणि हे बघा रामफळं पिकली होती जी आईनं दिली होती, आणि जेव्हापासून हे रामफळं आणलेली आहेत ना तेव्हापासून माझा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट म्हणजे ही रामफळच ठरलेली आहेत. मी दररोज सकाळी उठलं की रामफळ खाते आणि नंतरच कामाला लागते. तर ही वांगी सेपरेट करून ठेवली, सगळं मिक्स आणलं होतं. पालक, मेथी, परत हे मोसंबी वगैरे सगळं एकत्र वेगवेगळं करून ठेवलं आपल्या आपल्या पद्धतीत. गाजर आणि हे सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवलं, जेणेकरून भाजी बनवताना कोणती बनवू विचार करत बसायची गरज नाही. आणि हे सगळी कामं आवरता मला इतका उशीर झाला की मला आज हळदी कुंकवासाठी बाहेर बोलवलं होतं, त्याच्यासाठी मला लेट झाला. मग पटापट कामं आवरली आणि मी रेडी होऊन गेली बाहेर. तर बघा गेले गेले माझ्या मैत्रिणीने मला मसाला दूध दिलं आणि इतकं सुंदर असं तिने सजावट केली होती विठ्ठल रुक्मिणीची. सुंदर बघू शकता तुम्ही, किती छान डेकोरेशन केलं होतं. मग फोटोज वगैरे काढले, हळदी कुंकू लावलं. तिथून पुन्हा अजून एका दुसऱ्या मैत्रिणींच्या घरी जायचं होतं, तिथं की बोरनान होतं बेबीचं. तर तिथं बोरनांसाठी गेलो, सुंदर असं फोटो वगैरे काढले. आज खूप छान वाटलं. तर म्हटलं माझा हा इतका छान दिवस झालेला आहे तो तुमच्यासोबत थोडासा शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला. खूप छान प्रोग्राम झाले आज दोन्ही पण. तर असा आजचा घरगुती मैत्रिणीने भरलेला, आनंदाने भरलेला माझा हा दिवस तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या राधाचा आता तुम्ही नखरा बघा. काय पाहिजे तुला? कशाला? काय बघायचं? नाही, मोबाईल नाही मिळत. दुसरं काहीतरी सांग.